Hello students, how are you? I hope you are fine. Okay, today we are going to see our English book. There is on page number 9, there is the poem The Part of Speech. तर पेज नंबर 9 वर एक द पार्ट ऑफ स्पीच नावाची एक पोएम दिलेली आहे आपल्याला. At first I read it and you listen it carefully. Every name is called a noun, as field and fountain, street and town. In place of noun, the pronoun stands, as he and she can clap their hands. The adjective describes a thing, as magic wand or bridal ring. The verb means action, something done. To read and write, to jump and run. How things are done, the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The prepositions shown relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways, sentence, words or phrase and phrase. The interjection cries out hark, I need an exclamation mark. Through poetry we learn how each of these make up the parts of speech. The parts of speech means मराठीमध्ये त्याला म्हणतात शब्दांच्या जाती. म्हणजे जे वाक्य आहे, आपण जी भाषा बोलतो ती भाषा ही शब्दांची बनलेली आहे आणि शब्दापासून जे वाक्य तयार होतं आणि ते वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी ज्या शब्दांच्या जातींचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो तर त्यालाच शब्दांच्या जातीलाच इंग्लिशमध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. जसं मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती आहेत तर 8 आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा त्या 8च आहेत. जसं एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. नाउन मीन्स नाम. प्रत्येक नाव जे आहे त्याला आपण नाम म्हणतो अँड इन इंग्लिश वी कॉल्ड इट नाउन. नाउन मीन्स नाम. फॉर एक्झाम्पल तिथे तुम्हाला प्रत्येक लाईनमध्ये त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. दीज आर 4 नाउन्स. म्हणजे 4 नावांची उदाहरणं दिली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला की फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. फील्ड मीन्स शेत, फाउंटेन मीन्स कारंजे, स्ट्रीट मीन्स रोड किंवा रस्ता अँड टाउन मीन्स शहर. These are 4 nouns. Then next 2 lines. In place of noun, the pronouns stand. Noun first is noun and second is pronoun. Pronoun means सर्वनाम. म्हणजे नामाच्या ऐवजी आपण ज्याचा वापर करतो, वारंवार आपण बोलताना नामाचा उपयोग करतो का? फॉर एक्झाम्पल जसं राम आज शाळेत आला नाही, राम आजारी आहे, रामची आई मला भेटली होती, अशा प्रकारे आपण बोलतो का? नो. सो ॲट फर्स्ट वी से राम इज नॉट कम टू स्कूल टुडे, ही इज इल, हिज मदर मीट मी. म्हणजे काय की राम आज आला नाही कारण तो आजारी आहे, त्याची आई मला भेटली होती. म्हणजे रामच्या ऐवजी आपण तो, त्याची, हे जे आहे हे याला प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम म्हणतो की नामाच्या ऐवजी आपण जो शब्द नंतर वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. इन इंग्लिश इट्स कॉल्ड प्रोनाऊन. इंग्लिशमध्ये त्याला प्रोनाऊन म्हणतात. फॉर एक्झाम्पल दिलं आहे खाली लगेच सेकंड लाईनमध्ये. ॲज ही अँड सी. ही, सी, वी, दे, दीज आर आय, मी. दीज आर प्रोनाउन्स. हे सगळे काय प्रोनाउन्स आहे, सर्वनाम. देन नेक्स्ट लाईन्स. The adjective describes a thing. Adjective means विशेषण.
ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग. विशेषण जे असतं ते काय करतं, वस्तूचं वर्णन करतं. म्हणजे कुठल्याही नामाचं वर्णन करण्यासाठी किंवा वस्तूचे वर्णन करण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात किंवा त्याला डिस्क्रायबिंग वर्ड सुद्धा म्हणतात. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग. अ मॅजिक वॅन्ड, एक्झाम्पल दिला आहे मॅजिक वॅन्ड, जादूची छडी. छडी हे काय आहे, नाऊन आहे, आणि जादूची हे त्याचं काय आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे. देन ब्रिडल रिंग म्हणजे नवरीची अंगठी किंवा वधूची अंगठी, म्हणजे अंगठी हे नाऊन आहे, त्याचं डिस्क्रायबिंग करण्यासाठी ब्रिडल रिंग म्हटलेलं आहे. जसं ग्रीन, फॉर एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला ग्रीन पॅरोट, रेड पेन, ब्लू स्काय, ब्लू सारी. सो देर आर सो मेनी एक्झाम्पल्स फॉर ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे मग विशेषण, शब्दांचं किंवा नामाचं वर्णन करणारे जे शब्द असतात, डिस्क्रायबिंग वर्ड ज्याला म्हणतात, त्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह. जसं आणखी सांगता येईल आपल्याला की ग्रीन लीव्ज, ज्युसी ऑरेंज, स्वीट ॲपल. देर आर सो लार्ज बिल्डिंग, tall building, tall tree. There are so many examples of adjectives. Then we see the next lines. The verb means actions, something done. Verb means क्रियापद. म्हणजे नंतरची जी शब्दाची जाती आहे त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये क्रियापद आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला verb. The verb means action, something done. Verb means action. Action means क्रिया. म्हणजे कुणाच्या तरी द्वारे जी क्रिया केली जाते त्याला मराठीमध्ये आपण क्रियापद म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला व्हर्ब म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला सांगता येईल की व्हर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डू. कुणीतरी केलेली ती ॲक्शन आहे, क्रिया आहे. एक्झाम्पल दिले आहे टू रीड अँड राईट, टू जम्प अँड रन. रीड, राईट, जम्प. रीड मीन्स वाचणे, राईट मीन्स लिहिणे, जम्प मीन्स उडी मारणे, रन मीन्स धावणे, इट मीन्स खाणे, सी मीन्स पाहणे, टॉक मीन्स बोलणे. सो व्हॉट एव्हर वी डू द ॲक्शन्स इज कॉल्ड व्हर्ब. म्हणजे ज्या ज्या कुठल्या क्रिया आपण करतो त्या सगळ्या व्हर्ब आहेत, म्हणजे क्रियापद आहेत. देन नेक्स्ट लाईन्स. हाऊ थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब्स टेल. व्हॉट एव्हर ॲक्शन्स वी डू, सो हाऊ डू इट वी. कशा करतो आपण त्या ॲक्शन्स. हाऊ थिंग्स आर डन, त्या गोष्टी, त्या क्रिया कशा केल्या गेल्या, दॅट्स कॉल्ड ॲडव्हर्ब्स. त्याला म्हणतात ॲडव्हर्ब्स. जसं फॉर एक्झाम्पल ही रन क्विकली, म्हणजे रन इज व्हर्ब अँड क्विकली इज ॲडव्हर्ब. म्हणजे रन म्हणजे धावणे, धावणे ही झाली क्रिया, क्रियापद. पण कसा धावला, लगेच धावला, फास्ट धावला, दॅट्स कॉल्ड ॲडव्हर्ब. त्याला काय म्हणता येईल मग, क्रियाविशेषण. ॲडव्हर्ब मीन्स क्रियाविशेषण. म्हणजे व्हर्बचं वर्णन करणारे जे वर्ड्स असतात त्याला म्हणतात ॲडव्हर्ब्स. क्विकली, स्लोली. सी स्पीक स्लोली, ती हळूवार बोलते, म्हणजे बोलते, दॅट इज व्हर्ब. मीन्स टॉक स्पीक मीन्स व्हर्ब and slowly is adverb. She speaks slowly. Badly and well, do it well, very very well. So these are adverbs. Quickly, slowly, badly, well, and so many. The preposition shows relation. Relation means संबंध. म्हणजे मराठीत त्याला आपण काय म्हणू, जसं सुरुवातीपासून आपण बघू की नाउन मीन्स नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ज विशेषण, व्हर्ब क्रियापद, ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. देन प्रेपोजिशन मीन्स शब्दयोगी अव्यय. इन द स्ट्रीट और ॲट द स्टेशन. इथे एक्झाम्पल दिले तुम्हाला प्रेपोजिशनचे, इन आणि ॲट. देन कंजक्शन, join in many ways, sentence, words or phrase and phrase.
उभयान्वयी अव्यय, दोन शब्द दोन वाक्य यांना जोडणारं जे अव्यय आहे, ज्याला मराठीमध्ये आपण उभयान्वयी अव्यय म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कंजेक्शन्स. फॉर एक्झाम्पल, राम अँड श्याम आर ब्रदर्स. सी लाईक ॲपल और बनाना. तिला ॲपल किंवा बनाना आवडते. यू राईट द सेंटेन्स 1 or 2 सेंटेन्स. तुम्ही एक किंवा दोन वाक्यामध्ये उत्तर लिहा. म्हणजे एक किंवा दोन, केळी किंवा ॲपल, राम अँड श्याम म्हणजे राम आणि श्याम. दॅट्स जॉईन 2 names or 2 phrases with and or. So that's called conjunction, means उभयान्वयी अव्यय. And the interjection cries out hark means ज्याला आपण म्हणतो उद्गारवाचक अव्यय. अचानक आपल्या तोंडातून जेव्हा उद्गार बाहेर पडतो, ओ माय गॉड, ओ हो, हाऊ नाईस, हाऊ स्वीट, हाऊ ब्युटिफुल. सो दॅट्स कॉल्ड इंटरजेक्शन. त्याला म्हणतात इंटरजेक्शन, म्हणजे उभयान्वयी अव्यय. जसं मराठीत आपण म्हणतो की बापरे किती छान आहे, किंवा अरे बापरे किती भयंकर आहे ही घटना, किंवा एकदम ठेच लगेच आपण म्हणतो आई ग. जे मराठीत त्याला आपण म्हणतो उद्गारवाचक शब्द, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इंटरजेक्शन. सो दीज आर द पार्ट्स ऑफ स्पीच. हे सगळे काही पार्ट ऑफ स्पीच आहे, शब्दांच्या जाती आहेत. वी यूज दॅट इन आवर सेंटेन्सेस अँड देन वी कॅन मेक आवर सेंटेन्स मिनिंगफुल. वी कॅन मेक सेंटेन्सेस मिनिंगफुल. म्हणजे या सर्व शब्दांच्या जातीचा उपयोग जेव्हा आपण वाक्यात करतो, तेव्हाच आपले वाक्य जे आहेत ते अर्थपूर्ण बनतात. वाक्यांना अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपल्याला या शब्दयोगी, उभयान्वयी, उद्गारवाचक, अव्यय, त्यानंतर क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, सर्वनाम आणि नाम या सर्वांचा उपयोग आपल्याला बोलण्यास, वाक्य बनवताना, भावना व्यक्त करताना करावा लागतो. सो थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच. आपण या कवितेच्या माध्यमातून, या पोएमच्या माध्यमातून या सर्व शब्दांच्या जातींचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजे कवितेच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने, अगदी आनंददायक पद्धतीने या शब्दांच्या जातीचा या ठिकाणी आपण उपयोग कसा करायचा त्याचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला आता या ठिकाणी एकच करायचं आहे की इथे तुम्हाला एक ट्री डायग्राम दाखवलेली आहे, ट्री फिगर दिसते. आता इथे दिलेलं आहे खाली लास्टमध्ये पार्ट ऑफ स्पीच. आता इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे नाऊन दिलेलं आहे. या ब्रँच, एक ब्रँच दाखवलेली आहे, फांदी दाखवलेली आहे, इथे नाऊन दिलेलं आहे, आणि इथे जे 4 लीव्स दाखवले आहे, तुम्हाला 4 पानं दाखवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे कवितेची लाईन वाचायची आहे. एव्हरी नेम इज कॉल्ड नाऊन, फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट, टाउन. म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये जे तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचे, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं. जसं नाऊन आहे तर इथे तुम्हाला लिहावं लागेल फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन. त्यानंतर इथे सेकंडमध्ये लिहायचं तुम्हाला, सेकंड पार्ट ऑफ स्पीच कोणता आपला प्रोनाऊन आहे. इथे तुम्हाला लिहायचं पिंक कलरच्या पाटीवरती, प्लेटवरती प्रोनाऊन, आणि त्याचे एक्झाम्पल ही, सी. त्यानंतर थर्ड आहे आपलं पार्ट ऑफ स्पीच ॲडजेक्टिव्ह. इथे ॲडजेक्टिव्ह लिहायचं, त्याचे एक्झाम्पल्स इथे 4 लीव्स दाखवले या ब्रँचला, फांदीला, त्याच्यात लिहायचे त्याचे एक्झाम्पल. जसं मॅजिक, ब्रिडल, आणखी 4 तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे. ब्ल्यू आहे, रेड आहे, किंवा ज्युसी आहे. देन व्हर्ब्स, तर व्हर्ब लिहायचं इथे. त्यानंतर व्हर्बचे एक्झाम्पल लिहायची. त्यानंतरचा पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडव्हर्ब. मग ॲडव्हर्बचे एक्झाम्पल या यूजमध्ये लिहायचं. त्यानंतर प्रेपोजिशन लिहायचं इथे, त्याचे 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते इथे लिहायचे. त्यानंतर इंटरजेक्शन आणि कंजेक्शन. इंटरजेक्शन एकच दिलेलं आहे, हार्क म्हणून एकच लीव्स दाखवलेले तिथे तुम्हाला, आणि कंजेक्शनसाठी तुम्हाला इथे 2 लीव्स दिलेली आहे,
ते कंजक्शन इथे ऑर आणि अँड लिहायचं. तर अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे पूर्ण करायची आहे. त्यानंतर सगळे पार्ट ऑफ स्पीच लिहायचे आणि समोर त्याचं मराठीमध्ये मिनिंग लिहायचं. ओके, इट्स ऑल राईट. थँक्यू.